सामां पातु सरस्वती भगवती। श्री रामकृष्णार्पणमस्तु। माँ शारदा देवी आणि योद्धा संन्यासी विवेकानंद यांना विनम्र वंदन। आज स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे। याचा उल्लेख करण्याचं कारण सकाळी मी कराडच्या जवळ एका स्वातंत्र्य सैनिकांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी चाललो होतो आणि वाटेतच सावित्रीबाईंचं गाव येतं आणि तिथे काहीतरी कार्यक्रम होता, मला काही कल्पना नव्हती आणि अचानक रस्त्यामध्ये सगळा ट्रॅफिक जाम झालेला। कशासाठी झालाय काय झालाय काही कळेना। थोड्या वेळाने बघितलं तर दुसऱ्या बाजूनी काही पिवळ्या दिव्याच्या काही लाल दिव्याच्या गाड्या आवाज करत समोरनं गेल्या। मग सहज चौकशी केल्यानंतर कळलं की बाबा सावित्रीबाईंच्या जन्मगावी नायगावला कार्यक्रम आहे आणि त्यासाठी काही राज्यातले मंत्री काही अधिकारी हे येणार होते म्हणून दोन्ही बाजूंनी रस्ता बंद केलेला होता। दिल्ली मध्ये आता हे दिवे बंद झाले आपमुळे, आपल्याकडे अजून आहेत। पण ही जी सगळी दिव्यांची प्रथा आहे ही ब्रिटिशांकडनं आपल्याकडे आली। मी फार वेळ नाही घेत तुझा, मला लोकांचे पेशन्स मला कळतात प्रेक्षकात बसल्यावरती। ही दिव्यांची प्रथा ब्रिटिशांकडनं आली आणि आठवण अशी झाली की आपण आता एखाद्या पिवळ्या दिव्याचं गाडी गेली की म्हणतो एखादा सरकारी अधिकारी किंवा नोकरशहातला कोणीतरी प्रमुख चाललाय, लाल दिव्याची गाडी गेली की कोणीतरी मंत्री संत्री चाललाय। मी गमतीत कित्येकदा असं म्हणतो आपल्यासारख्या सर्वसामान्यांनाही या लोकशाहीमध्ये एका दिव्याचा अधिकार असतो। जर या दोन दिव्यांच्या मध्ये आपली घुसमट झाली तर आपल्याला एका दिव्याचा मान मिळतो, तो म्हणजे निळा ॲम्ब्युलन्स। पण ही सगळी प्रथा ब्रिटिशांकडनं आली। त्यावेळेला अर्थात गाड्या नव्हत्या, पण ब्रिटिश काळामध्ये जसा ज्याचा हुद्दा असेल त्याप्रमाणे त्याला घोडागाड्या असायच्या। कोणाला एका घोड्याचा टांगा, कोणाला दोन घोड्यांची बग्गी, त्याच्यापेक्षा आणखीन जरा वरचा कोणी अधिकारी असेल तर त्याला व्हिक्टोरिया। ही व्हिक्टोरिया आपण आता मुंबईला फक्त क्वीन्स नेकलेस रोडला पाठारे प्रभूंच्या किंवा पारशांच्या मिरवणुकीत किंवा लग्नात बघतो। व्हिक्टोरियाची रचना थोडीशी विचित्र असते। कोचमन स्वतंत्र असतो, जसं रेल्वेचा इंजिन आणि डबा वेगळा असतो तसं, आणि मागे जिथे साहेब लोक बसतात ती बग्गी वेगळी असते आणि ती खाली बुटकी असते। कोचमन उंचावर बसतो। स्वातंत्र्यपूर्व काळातली घटना आहे, आजच्या त्या ताफ्यानी आठवण झालेली। एक असाच लहान मुलगा, वडील एक एक पायरी चढत अटॉर्नी जनरल पर्यंत पोचलेले, त्यामुळे त्यांना व्हिक्टोरियाचा मान। आणि रोज सकाळी त्या दारासमोर ती व्हिक्टोरिया यायची। तो कोचमन उंचावरनं उतरायचा, ते मागचं बग्गीचं दार उघडायचा, त्या पायऱ्या उलगडायचा, ते गृहस्थ आत जाऊन बसायचे। त्यांचा बाबू जो पीए आहे तो हातात सगळ्या फायली घेतलेल्या, तो त्यांच्या समोर उलटा बसायचा बग्गीत मागं। परत सगळं दारं लावली जायची, पुन्हा कोचमन उंचावरती बसायचा, चापकाचा एक फटकारा मारायचा, सपकन आवाज काढायचा आणि ते चार घोडे अबलख टक 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 करत जायचे। त्यांचा मुलगा त्या वाड्याच्या वरच्या खिडकीतनं हे सगळं बघायचा गावाक्षातनं आणि त्याला भयंकर आनंद व्हायचा की काय आपले वडील रुबाबदार ते याच्यात बसतात काय। आणि त्याच्यापेक्षा जास्त कौतुक त्याला त्या कोचमनचं वाटायचं की तो कोचमन तर अगदीच उंचावर बसतो पुढं, त्याचा तो खाकी वेश, ब्रिटिश पद्धतीचा फेटा, त्याला लाल तुरा, काय रुबाबात बसतो तो। वडील जरा आपले बावळटच मागं बसतात म्हणला। सुटीचे दिवस होते, घरामध्ये पै पाहुणे जमलेले, मुळातच घरात माणसं खूप, आधी त्यात पाहुणे आलेले। दिवे लागण्याच्या वेळेला संध्याकाळी सगळ्यांशी गप्पा चालू होत्या। लहान मुलांना एकत्र केलेलं, आपल्याकडे जशी प्रथा असते तशीच प्रथा। विचारायचं प्रत्येकाला, काय रे बाबा मोठेपणी कोण होणार कोण होणार। कोणी काय सांगत होतं, कोणी बाबा मी बॅरिस्टर होणार, कोणी म्हणलं ICS होणार, कोणी म्हणलं FRCS होणार, कोणी म्हणलं स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणार। वडिलांनी आपल्या मुलालाही विचारलं, काय रे मोठेपणी कोण होणार? म्हणला आपलं ठरलंय म्हणला।
आपण आधीपासूनच म्हणला लग्गा लावून ठेवलेला आहे. मी मागच्या बाजूला त्या सगळ्या खरारा करणाऱ्या माणसांपासून सगळ्यांशी बोलतो. भयंकर लढा लागलाय त्या घोड्यांचा सुद्धा. माझं ठरलेलं आहे म्हणलं आपण कोचमन होणार, आपण काय तुमच्यासारखे बावळट नाही म्हणलं मागं बसायला. सगळेजण असंच हसले. आई आतनं ऐकत होती. आईला अत्यंत वाईट वाटलं. तिला असं वाटलं की आपल्या मातृत्वामध्ये काहीतरी उणीव राहिली. आपण आपल्या मुलाला समजावून सांगू शकलो नाही की बाबा रे, तुझे वडील शिक्षणानं अधिकारानं हुद्द्यानं इतके मोठे आहेत की त्यांचा मान म्हणून आपल्या दारामध्ये ती व्हिक्टोरिया येते. तुला आदर्शच ठेवायचा असेल तर वडिलांसारखं किंवा त्याच्यापेक्षा मोठं होण्याचं ठेव. हा कुठला आदर्श की कोचमन व्हायचा आहे. रात्री घरामध्ये सामसूम झाली आणि आईने येऊन पतिराजांची आपल्या वडिलांची क्षमा मागितली की माफ करा, माझ्याकडनंच थोडीशी हेळसांड झाली. मुलाला मीच समजावून सांगू शकले नाही तुम्ही काय आहात हे. ते म्हणले नाही नाही, दोष तुझा नाहीये, दोष त्याच्या वयाचा आहे. जे दिसतं त्याला भाळणं असंच एक किशोर वय असतं म्हणणे. आता एक काम कर असं म्हणून वडिलांनी आईला एक कानमंत्र दिला आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ त्या मुलाच्या आयुष्यातली पूर्ण वेगळी होती. तो उठला आणि त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या अभ्यासाची जी जागा आहे त्याच्या समोरची भिंत पूर्ण बदलून गेली. तो धावत त्या वाड्यात आईला शोधत गेला. आईचं मला म्हणला मा हा काय बदल करून ठेवलाय. आई म्हणले रे काय नाही, काल संध्याकाळी सगळ्यांना उत्तर देत होते सगळे मुलं, त्यावेळेला वडिलांना उत्तर देताना ऐकलं तुला की तुला मोठेपणी कोचमन व्हायचंय. मग कोचमनच व्हायचं असेल तर आदर्श कोचमन कसं असावं याचं चित्र कायम डोळ्यासमोर राहिलं तरच तू तसा होशील ना. मुलगा म्हणला हो आई, म्हणूनच मी हे चित्र लावलंय. तुझ्या वडिलांनीच सांगितलं हे चित्र लावायला. वडिलांच्या सूचनेनुसार त्या भिंतीवरती आईनी चित्र लावलं होतं कृष्ण आणि अर्जुनाचं, ज्याच्यात कृष्ण रथाचं सारथ्य करतोय आणि जीवनाचं तत्वज्ञान त्या वीर योद्ध्याला समजावून सांगतोय. महत्वाचा भाग पुढचा आहे असं नेहमी वाटतं श्रोते हो. तो मुलगा खरंच इतका मातृभक्त होता की त्याने ते चित्र आपल्या हृदयावर असं करून घेतलं की पुढे संपूर्ण आयुष्यभर भारतीय तत्वज्ञानाचं सारथ्य त्यांनी जगभर केलं. ही गोष्ट घडली नरेंद्रनाथ अर्थातच विवेकानंदांच्या आयुष्यात. 12 जानेवारी 1863 सोमवार, तिथीचा क्षय झाल्यामुळे असेल पण त्या वर्षी 12 जानेवारीला मकर संक्रांत होती. जर आपलं पंचांग बघितलं तर लक्षात येईल. एका संक्रमणाच्या टप्प्यावरती जन्माला आलेलं हे बालक. एकूण घरामध्ये सगळ्या भावंडांची संख्या बघितली तर 10 भावंड आहेत बरं का ती. आईचं दुःख तर किती मोठं असेल. नरेंद्राचा जन्म ज्या वेळेला झालाय तोपर्यंत पोटची 3 मुली आणि 1 मुलगा आधीच गेलेले आहेत. एकूण 2 मुलं आणि 5 मुलींचे मृत्यू आईने स्वतः बघितले 10 मुलांपैकी. काय हृदय असेल त्या आईचं. आणि ही मुलं जगत नाही हे लक्षात आल्यानंतर काशी विश्वेश्वराला तिने खरं तर गळ घातली की एक कणखर पुत्र माझ्या पोटी दे. आणि त्यातून या मुलाचा जन्म झालेला. आणि म्हणूनच काशी विश्वेश्वराचंच नाव ठेवायचं म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं वीरेश्वर. दुसरंही नाव ठेवायचं असतं म्हणून ठेवलं गेलं नरेंद्रनाथ. पण इतका द्वाड, इतका वांड, इतका त्रास देणारा मुलगा की चिडून कित्येकदा आई म्हणायची की मागितला होता शिवा मी तुला, तू त्याच्याकडचं भूत पाठवलंस करे माझ्याकडे म्हणते. इतका त्रास द्यायचा. आणि ह्या त्रासामागचा सगळ्यात महत्वाचा भाग मला नेहमी वाटतो तो वेगळा असतो. आपल्याकडे म्हणी फार विचित्र कितीदा तयार होतात किंवा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे थोडक्यात लहानपणी जसा वागेल तसाच मोठेपणी. या सगळ्या लोकांच्या बाबतीत ही सगळी गणितं उलटी ठरलेली मी पाहतो. छत्रपती शिवराय असतील, विवेकानंद असतील, लहानपणी जसे होते तसं काहीही मोठेपण नाही. त्यामुळे या म्हणी कुठनं तयार होतात हा एक मला नेहमी प्रश्न पडतो की कुठनं आलं बाबा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. मग माझ्यासारख्या उंच मुलाला ज्याला पाळणाच पुरायचं नाही मग करायचं काय त्यांनी. अनेक प्रश्न. मुद्दा हा की आपल्याकडच्या या म्हणींचा आणि व्यक्तिमत्व घडण्याचा काही संबंध नसतो. लहान मुलं खेळायची. मला आश्चर्य वाटतं आजही 8 आणि 10 वर्षाची मुलं ज्यावेळेला एकत्र खेळतात आजही शाळेमध्ये बघतो आपण, वाड्यात बघतो, सोसायटीत बघतो, चाळीत बघतो. नरेंद्राचा खेळ काय. मुलांना एकत्र करायचं, हात धरायचे, जिम्म्याला किंवा याला उभे राहतात तसे आणि सगळ्यांना म्हणायचं चला आपण आता ध्यान ध्यान खेळूया. हा खेळ असतो. आणि खेळ म्हणजे नुसता खेळ नाही, बसल्या क्षणी काही सेकंदात ध्यानात जायचा. पुढे जी रामकृष्णांची भेट आहे ना त्याचं हे पूर्वसुरींचं उत्तर होतं असं मला कित्येकदा वाटतं. रामकृष्णांचं आयुष्य बघितलं तर लक्षात येतं आपल्या
तोतापुरी नावाच्या एका हठयोगाने त्यांना एकदा पकडलं होतं. नुसतं पकडलं नाही, त्यांना झोपडीत घेऊनच गेला. त्यांना म्हणलाय, काय आयुष्य वाया घालवतेस मूर्खार्क, कुठेतरी माझ्यासारखी हठयोगातली समाधी लाव. आणि म्हणून धुनी पेटवली आणि त्यांना बसवलं. समाधी लावायची म्हणजे काय रे म्हणले. हठयोगी म्हणला, मी सांगतो तसे श्लोक म्हण. रामकृष्णांनी म्हणायला सुरुवात केली. तरुण रामकृष्ण घर सोडून सगळं सोडून आलेले, गावची लोक शेवटी एकत्र आली, हल्ला करायला निघाली त्या झोपडीवर की कुणीतरी हठयोगाने या तरुणाला पळवून नेलं आणि काहीतरी करतोय का काय. बघितलं तिथे जाऊन तर दृश्य उलटच होतं. 3 दिवस होऊन गेले होते. तो हठयोगीच हतबल झाला होता आणि सारखं म्हणत होता, आता हा समाधीतनं बाहेर कधी येणार, इतकी गाढ समाधी लागली म्हणले याला, अशी समाधी आयुष्य घालवलं तरी मला मिळालेली नाही. त्या रामकृष्णांचा वसा पुढे कुठेतरी जाऊन जो चालवणार होता, त्याची लहानपणीची अवस्था ही होती की तो पूर्णपणे, आणि म्हणूनच रामकृष्णांनी म्हणलेले नरेंद्र हा जन्मतःच ध्यान सिद्ध आहे. फार सुंदर शब्द वापरला त्यांनी की हा ध्यान सिद्ध आहे. ध्यान लावण्यासाठी वेगळी अर्चना, वेगळी काही तपस्या त्याला करावी लागत नाही, इतका तो जन्मतःच ते सगळं घेऊन आलेला आहे. ध्यान सिद्ध आहे. लहानपणी आणखीन एका गोष्टीचं नरेंद्राला आकर्षण होतं. आई ज्या रामायण महाभारताच्या कथा सांगायची, त्याच्यामधनं त्याचं आवडलेलं आणखीन एक दैवत म्हणजे रामसुत हनुमान, महाबली हनुमंत हा प्रचंड आवडायचा. त्यामुळे कुठंही कीर्तन आहे आणि हनुमंतावर आहे म्हणलं की बाल नरेंद्र निघालाच. मग जाऊन बसायचं, ऐकत बसायचं. एकदा एक कीर्तनकार रंगात येऊन बोलता बोलता म्हणून गेले की आपल्या धर्मामध्ये 7 चिरंजीव आहेत, हनुमंत त्यातला एक आहे, आणि चिरंजीव असल्यामुळे तो आजही लोकांना भेटतो बरं का, लोकांना दिसतो. आणि कुठे दिसतो असं जर मला विचाराल तर मी सांगेन, त्याला केळी फार आवडतात, त्यामुळे केळीच्या वनात असतो. दुसऱ्या दिवशीपासनं कीर्तनाची वेळ संपली तरी 1.5 2 तास उशिरा येतोय बिले घरी. आई त्याला अतिशय लाडाने बिले म्हणायची आणि अगदी शेवटपर्यंत बिले म्हणायची. बिले उशिरा काय येतो, जातो कुठे, चौकशी करायचा प्रयत्न केला तर खिन्न मुद्रेने घरात आलेला असतो. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, रोज उशिरा येतोय बिले. एक दिवशी आईने ठरवलं की त्याच्या मागच जायचं. आता शोधत गेली तर बघितलं काय, कीर्तन संपलं की घराच्या दिशेने येण्याऐवजी शहराबाहेरचा रस्ता तो पकडतोय. कुठे चाललाय म्हणून त्याच्या मागनं गपचूप आई तिथपर्यंत गेली. बघितलं तर एका केळीच्या बागेत शिरून एका केळीचे घड लागलेल्या मोठ्या झाडाखाली जाऊन हा ध्यानस्थ बसून राहिला, इकडे बघ तिकडे बघ करत. बराच वेळ आईने बघितलं कुणीच काही येत नाहीये, कुणी मित्रही दिसत नाहीयेत, म्हणजे काही वाईट संगतीचा भाग नाहीये. मग करतोय काय हा. शेवटी जेव्हा नाराजीने तो उठलेला पाहिला तेव्हा घाईघाईनी खुशकीच्या मार्गाने आई घरी पोचली आणि जणू काही आपण पाहिलंच नाही, दाखवलंच नाहीये, बघितलंच नाहीये असं दाखवत उभी राहिली काम करत. बिले परत घरी आला अत्यंत नाराज. आई म्हणली, बिले रोज तुला विचारते कुठे जातोस कीर्तनानंतर, कीर्तन तर कधीच संपलं असं शेजारच्या काकी सांगत होत्या, आणि एवढा चेहरा का उतरलेला, आज तुम्हाला खरं काय ते सांग बरं, रोज मी विचारते तू सांगत नाहीस. तो म्हणला, मा खरं सांगू का, बुवांनी पहिल्या दिवशी कीर्तनात सांगितलं की हनुमान केळीच्या बागेत असतो आणि तो चिरंजीव आहे, त्यामुळे तो भेटतो, मला हनुमानाला भेटायचंय कसंही करून. आईच्या लक्षात आलं काय घडलंय. पण आता मनामधली प्रतिमा तोडणं म्हणजे त्याच्या संपूर्ण विश्वासालाच तडा देण्यासारखं असतं, हे आईच्या लक्षात आलं. आणि आई म्हणली, तुला काही प्रश्न विचारू, तुला मी नेहमी गोष्टी सांगते. बिले म्हणला, हो. मला सांग, कोण आहे हनुमंत. म्हणजे रामाचा दूत आहे, म्हणजे सेवक आहे ना त्याचा, म्हणजे गुरुची आज्ञा त्याला आधी पाळावी लागत असणार, हो की नाही. हो. मग रामाने काही त्याला आज्ञा केली असेल तर ती कामं करायला तो जाईल का बागेत येऊन केळी खात बसेल. तुझी शाळेची वेळ असतानाही तुला जर आम्ही काही सांगितलं तर तू ऐकशील, तुझ्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शाळा आधी करतोस का बाकीचं. खरं सांगायचं तर अभ्यासात काही बिलेचं फारसं लक्ष नव्हतंच. एक जी 10वी ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीची मॅट्रिक्युलेटची त्यांची जी काही आज विवेकानंदांची आपल्यापुढं उत्तरपत्रिका आणि त्यांना मिळालेल्या मार्काची लिस्ट आज उपलब्ध आहे, ती छापलेली आहे अनेक ठिकाणी. ती बघितली तर लक्षात येतं सोशल सायन्सेस, तत्वज्ञान वगैरे या विषयांमध्ये थोडेफार बरे मार्क आहेत, इंग्रजीत चांगले मार्क आहेत, बाकीच्या विषयांमध्ये त्यांना काही फारसा रस नव्हता. आणि रस नव्हता याचा अर्थ पुस्तकी अभ्यासात रस नव्हता.
कारण जागतिक गणित, जागतिक विज्ञानापासून सर्वच विषयांवर या माणसाचा ठसा एवढा मोठा नंतरच्या काळात पडलेला आपल्याला दिसतो की या पुस्तकी अभ्यासातला रस नसणं हा विषय पूर्ण वेगळा आहे असं माझ्या लक्षात येतं. आईनी घातलेली समजूत मात्र पटली आणि बिले पुन्हा आपल्या कामाला लागला. पण मनातनं तो विषय मात्र गेला नव्हता. कदाचित पुढच्या काळामध्ये उत्तिष्ठत जागृत म्हणत असताना मला मंदिरामध्ये देवासमोर हात जोडून तास तास पूजा करणाऱ्या तरुणांपेक्षा फुटबॉलच्या मैदानावरती बॉलच्या मागे पळणारे तरुण जास्त आवडतील असं जे त्यांनी म्हणलं त्याच्या मागचं कारण हेच असावं की सशक्त माणसं जर मला याबरोबर 10 मिळाली तर मी हा देश परिवर्तित करू शकतो असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. धर्म आवश्यक आहे का? हो, निश्चित. पण तो आवश्यक असताना त्याचं ज्ञान मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं ते म्हणायचे. आज इथं अनेक तरुण आहेत. आपण सगळेजण आज मोबाईल आणि या सगळ्या 21व्या शतकाच्या संस्कृतीमधले सगळे जे काही आधुनिक घटक आहेत त्यांचा वापर करत असतो. तर ज्याला मी थोबाड पुस्तक म्हणतो ते काय फेसबुक का काय तुमचं ते आणि ते व्हॉट्सॲप आणि या सगळ्या विषयांवरती प्रचंड सातत्याने दिवस रात्र तरुण सगळे विषय सोशल नेटवर्किंग या नावाखाली करत असतात. विवेकानंदांच्या मते ह्याच्यामधून जे मिळत असतं ते फक्त भरमसाठ भरताड, ज्ञानाची कळ उडतात असं त्यांचं कधीच म्हणणं नाही. त्यासाठी फार वेगळं काहीतरी करावं लागतं. त्यामुळे एज्युकेशनचा अर्थ त्यांनी खूप वेगळा मांडलेला आहे. फार सुंदर व्याख्या त्यांनी त्या काळामध्ये करून ठेवलेली आहे. आणि ही कधी केलेली आहे? अगदी तरुण वयात महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर ज्या वेळेला देवाचं दर्शन होणार की नाही असा प्रश्न पडला त्या काळात करून ठेवलेली व्याख्या आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑफ मॅन, आणि पुढे ते म्हणतात विच इज ऑलरेडी इन मॅन. म्हणजे माणसामध्ये ते असतंच, त्याची जाणीव होणं आणि त्याच्या प्रती जाण्याचा मार्ग स्वीकारणं म्हणजे एज्युकेशन, म्हणजे शिक्षण, म्हणजे ज्ञानप्राप्ती असं ते म्हणतात. आणि या ज्ञानप्राप्तीसाठी लहानपणापासून हा नरेंद्र जिथे जाईल तिथे चौकस वृत्तीने काम करत होता. जुन्या काळातलं घर होतं, शेजारच्या घरातली एक बाग होती आणि त्या बागेत अतिशय सुंदर झाडं होती. तिथं सुरूपारंभ्यांपासून सगळे नश्चितपर्यंतचे सगळे खेळ खेळणं हा एक मुलांचा नेहमीचा उद्योग होता. आता ते शेजारचे गृहस्थ जरा किरकिरे होते. त्यात परत ज्या दिवसांमध्ये फळं लागायची त्या दिवसात तर अशी माणसं जास्त किरकिरी होतात की बाबा आमची फळं चोरतील शेजारची मुलं, मग ती नासधूस करतील, म्हणून मग खेळून द्यायचं नाही मुलांना. शेवटी त्यांनी भीती घातली सगळ्या मुलांना, एक दिवस येऊ नका, इथं तुम्हाला माहिती नाहीये इथलं काय, हे विहिरी शेजारचं झाड आहे, तुम्ही खेळता तिथे, याच्यावर ब्रह्मसंबंध असतो, एक दिवस पकडेल गाळा तुमचा, तुम्हाला कळणार नाही. घाबरून सगळे पळून गेले. रात्र झाली तरी बिले आला नाही म्हणून आई आपली शोधायला बाहेर पडली. प्रत्येकाला विचारतीये गल्लीतल्या, बिले तुझ्याकडे आहे का रे? नाही, आम्ही संध्याकाळीच पळून आलो उजेड असताना, सूर्यास्त व्हायच्या आधी. बिले तुझ्याकडे आहे का? बिले तुझ्याकडे? बिले कुठेच नाही, बिले गेला कुठे? शेवटी वडिलांना सांगितलं जाऊन शोधा, दिसत नाहीये. दोघही शोधत गेले तेव्हा लक्षात आलं त्या झाडावरती बसलाय. बिले अरे तिथे काय करतोयस? नाही, ते काका असं म्हणले आज संध्याकाळी की इथे ब्रह्मसंबंध असतो, मग तो भेटतोय का म्हणून थांबून राहिलोय. भीती हा विषय नव्हता, हे खरं आहे का नाही हे मला कळलं पाहिजे. प्रत्येक विषयात उत्तम गळा होता, संगीताची जाण होती, ज्ञान होतं. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गायला बोलवलं जायचं. एका अतिशय वडिलांच्या जवळच्या मित्रांच्याकडे एक भजनाचा कार्यक्रम होता आणि ठरलेले गायक येत नाहीत म्हणल्यावर आयत्या वेळेला बोलवलं गेलं. गायला गेला. गाणं संपल्या क्षणी त्याला उठवून एका गृहस्थांकडे नेलं गेलं. दाढीदारी एक गृहस्थ, आपलं एक अंगावरती उपरणासारखं काहीतरी फाटकं घेतलेलं, एक मळकट धोतर आणि बसलेत. अनिमिष नेत्रांनी संपूर्ण वेळ त्याच्याकडे बघत होते. समोर आणल्या क्षणी नरेंद्राला म्हणले, कुठं होतास रे? किती तुझी वाट बघायची. म्हणले, मलाच बोलताय ना तुम्ही? मी तर आज तुम्हाला पहिल्यांदाच बघतोय. अरे तू ओळखत नाहीस? हे रामकृष्ण, हे रामकृष्ण. हो कळलं. मग ते असं काय बोलतात माझ्याशी? बस 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 म्हणून पाठीवरनं किती वेळ हात फिरवत राहिले. किती वाट पाहायची, किती वाट पाहायला लावलीस मला. नरेंद्राला कळेच ना की काय वेड्यासारखं काहीतरी चाललंय, का वेडा आहे का काय हा बुवा. घरी येऊन त्यांनी आईला सांगितलं, कोणतरी एक वेडे गृहस्थ भेटले होते, किती वर्ष तुझी वाट बघतोय म्हणत होते. आईनी विषय सोडून दिला, फार काही नाही.
एके ठिकाणी व्याख्यान ऐकताना मात्र ऐकलं की जिथं प्रत्येक ठिकाणी आपण हा प्रश्न विचारतोय, कुणी देव पाहिलाय का? ज्या देवाविषयी सारखंच बोललं जातंय तर देव कुणी पाहिलाय का? प्रत्येक जण म्हणतो पाहिला नाही, पण अनुभूती घेतो आम्ही. कुठं ना कुठंतरी जाणवतं की देव आहे, देव आहे. पाहिलेला कुणीच भेटत नाहीये, देव कुठे भेटेल? आणि एके ठिकाणी व्याख्यानात एकांकडनं ऐकलं, देव पाहिलेला एक माणूस मला माहितीये, तो दक्षिणेश्वरी असतो, त्याचं नाव रामकृष्ण. अरे, आपण त्या माणसाला भेटलोय, त्याच्याकडे गेलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर शोधायला. या एकमेव आसेनी दक्षिणेश्वरी ते पोचले. जाऊन बघितलं तर काली मातेच्या पूजेमध्ये रामकृष्ण पूर्णपणे रममाण झालेले, तल्लीन झालेले, त्यांचं काही लक्ष नाही. थोड्या वेळाने वळले आणि म्हणले, मला कल्पना होती रे तू येणार. काय वेडा माणूस आहे म्हणले, तुम्हाला कुठनं कल्पना होती? मला आधीच जाणवलं होतं की तू येणार इथं दक्षिणेश्वरी. ये ये, काली मातेचा प्रसाद घे, मी भरवतो तुला. अहो मी काय लहान आहे का? नाही नाही, मलाच तुला भरवायचंय. भरवले घास. याला काही कळेच ना. हा म्हणला, काय होतंय काय हे? येशील तू, परत येशील म्हणले, परत येशील म्हणले. त्याला सगळं विचित्र वाटलं नरेंद्राला की हे काही खरं नाही, हा वेडा माणूस आहे कोणीतरी, या माणसाबरोबर काही जगण्यात अर्थ नाही, कशाला आलो आपण इथं कोणाला माहिती, असं म्हणून तो निघून गेला. 3 भेटी आहेत एकूण. पहिल्या, तिसऱ्या भेटीमध्ये मात्र तो अत्यंत वेगळ्या अवस्थेमध्ये आला होता. आणि त्यावेळेला मात्र त्याने त्यांना विचारलं की मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू? विचार म्हणजे काय? तुम्ही देव पाहिलाय? आणि पहिल्यांदाच नरेंद्राला उत्तर मिळालं, हो. जितका जवळ, जितका स्पष्ट मी तुला आत्ता बघतोय, इतकंच स्पष्ट मी देवाला जवळनं पाहिलंय, काली मातेला मी इतक्या जवळनं पाहिलंय. खरं सांगायचं तर रामकृष्ण कधीही कधीही कुणालाही अरे तुरे, अगं तुगं असं फारसं बोलायचेच नाहीत. काही झालं की संवाद हा मातेशी असायचा. मा सांग मला, माते सांग मला. ही माता कोण हा प्रश्न सगळ्यांना पडत राहायचा आणि ते काली मातेशी संवाद साधायचं हे कळायचंही नाही. मला भेटेल? नरेंद्राचा पुढचा प्रश्न होता. हो, तितक्या मनापासून जो अर्थ साथ घातलीस तर नक्की भेटेल. मला सांग रे म्हणले, लहानपणापासून पडलं, लागलं, खुपलं, कुणी आपल्या जवळची व्यक्ती दुरावली, मृत्युमुखी पडली की आपण रडतो की नाही रे? आपल्याला हे सगळं जीवन देणाऱ्या त्या परमेश्वरासाठी 2 अश्रू कधी ढाळलेस का म्हणले? एकदा प्रयत्न कर मनापासून ढाळण्याचा, बघ काली माता तुला दर्शन देते की नाही. तितक्या मनापासून तिची करुणा भाग म्हणजे ती तुला भेटेल. नंतरच्या 6 वर्षांमध्ये गुरु शिष्यांमधले जे सगळे संवाद आहेत, गॉस्पेल्स ऑफ रामकृष्ण जर वाचलं तर लक्षात येतं, बाप रे, असे गुरु शिष्य संबंध कुठेच दिसले नसतील. कसे काय ह्या दोघांचे सूर जुळले असा प्रश्नच पडतो नेहमी मला. त्याचं कारण असं, कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणारा शिष्य कधीही पाहिला नसेल असा शिष्य म्हणजे नरेंद्र. काही काही वेळा तर गुरुला त्यांनी असं म्हणल्याचे उदाहरणं दिसतात त्याच्यामध्ये, हे जे काय तुम्हाला देव दिसतो, माता बोलते वगैरे म्हणता ना, हे सगळे भास आहेत बरं का. वैज्ञानिक भाषेमध्ये या भासांचं असं असं वर्णन केलं जातं, वेडे आहात तुम्ही म्हणून हे घडतंय. आणि ते नुसतेच हसायचे. ते म्हणायचे, बरोबर आहे रे तुझं, शेवटी मला झालेला सगळ्यात मोठा जो भास आहे ना, तो फार महत्वाचा आहे रे. शरीर गळलेलं आहे आणि या अंतराळातून दुसऱ्या अंतराळात गेलोय असा भास मला एकदाच झाला होता म्हणले. पूर्ण काया देह माझा विसर्जित झालेला होता आणि वायू रूपात मी एका ठिकाणी पोचलो. बघितलं तर तिथं 7 ऋषी सप्तर्षी बसले होते ध्यानस्थ. आणि एक लहान मूल रांगत रांगत त्यातल्या एकाकडे गेलं आणि म्हणलं, तुम्ही येताय ना, मी चाललोय पुढं, तुम्ही येताय ना, तुम्ही या ना, कल्याणासाठी परत तुम्ही यायला पाहिजे पृथ्वीवरती, येताय ना. आणि ते लहान मूल निघून गेलं. कालांतराने माझ्या लक्षात आलं ते लहान मूल म्हणजे मीच आहे. आणि तो सप्तर्षींमधला ऋषी तो तू आहेस रे. तुझी वाट मी बघत होतो. त्याचं कारण हे की माझा हा भासही तू कदाचित खोटा ठरवशील, पण तू सप्तर्षी आहेस. खरं तर नारायण तू आहेस आणि मी नर आहे. वास्तव रूपात दिसत असं असेल की मी तुझा गुरु आहे, तसं नाही रे म्हणले. नारायण तू आहेस आणि मी नररूपी देह आहे साधा. विवेकानंदांचा या विषयावर विश्वास नव्हता, अनेक काळ नव्हता.
दुर्दैवाची घटना अशी घडली की त्या काळामध्ये त्यांच्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्या काळामध्ये ब्रिटिश लोक सर्वोच्च पदावरती असायचे. या ब्रिटिशांकडनं शिक्का सही अटॉर्नी जनरलचं पद त्यांनी घेतलंही होतं. याशिवाय कलकत्त्यापासून थोडं दूर जाऊन, आपल्या मूळ गावाच्या जवळ जाऊन, तिथनं काही वेगळे व्यवसाय, म्हणजे आपण ज्याला माल उचलणं म्हणतो आणि विकणं म्हणतो, वेगवेगळ्या पद्धतीने लिलावाचे, असे काही व्यवसाय, प्रॉपर्टीपासून सगळ्या गोष्टींचे ते करायचे विश्वनाथ दत्त. आणि त्यातनं भरपूर पैसे घरी पाठवायचे. पण मधुमेहाचा रोग जडला, त्यातून हृदयविकार आला आणि अचानक बघता बघता विश्वनाथ दत्त इहलोकीचा प्रवास संपून निघून गेले. दुर्दैवाचा भाग असा की त्याच वेळेला त्यांची चुलत वहिनी तारका देवी हिने संपूर्ण घरावरतीच कब्जा मिळवण्यासाठी हे घर आम्हीच विकत घेतलेलं आहे असं दाखवून एक केस टाकली. आणि नरेंद्राला, त्याच्या बहिणीला, त्याच्या धाकट्या भावाला, यांना सगळ्यांना घेऊन त्यांच्या आईला ते घर काही काळ सोडावं लागलं होतं. जवळजवळ 1.5 वर्ष दुसरीकडे भाड्यानं घर घेऊन राहावं लागलं होतं. कोर्टामध्ये एकीकडे हा सगळा लढा चालू झालेला होता आणि पुढच्या आयुष्यात काय करायचं या दिशेने हा नरेंद्र मात्र समाधी अवस्थेकडे हळूहळू जायला सुरुवात झाली होती. इतक्या तरुण वयात दक्षिणेश्वरी जाऊन सातत्याने एक वेगळं आकर्षण, मी काय येतोय असा प्रश्न सातत्याने पडायचा, पण तरीही ते आकर्षण कमी होत नव्हतं. दक्षिणेश्वरी जाणं वाढलं होतं. आणि काही दिवसातच घराची परिस्थिती इतकी बिकट झाली की अण्णांना दशा व्हायला लागली. सकाळी उठल्यानंतर मग पहिली गोष्ट काय, तर घरात काय खायला आहे ते बघायचं. आज घरच्यांना पुरेल एवढं खाणं नाहीये म्हणल्यानंतर आपणच चेहरा उत्तम करून सांगायचं, आज एका मित्रांनी मला घरी जेवायला बोलवलंय ना, त्यामुळे मी जरा लवकर निघालोय, थोडी त्याला मदतही करीन म्हणतो. पाणी प्यायचं आणि घरातनं बाहेर पडायचं. दिवसभरात कुठे काही मिळालं थोडंसं तर ठीक, नाही तर उपास. पाणी पिऊनच दिवस काढायचा. संध्याकाळी परत आल्यानंतर काय सुंदर जेवण होतं असं म्हणून पुन्हा माझं पोट भरलेलं आहे त्यामुळे तुम्ही नीट जेवा, जे उरलेलं आहे ते, असं सांगायचं. पण किती दिवस हे काढणार? शाळेमध्ये मास्तरकीचा प्रयत्न केला, तिथनंही हाकलून दिलं. एका प्रायव्हेट स्कूलमध्ये काही दिवस शिकवायचा प्रयत्न केला, तिथेही पुरेसे पैसे मिळाले नाहीत, नोकरी सोडावी लागली. आणि शेवटी नरेंद्र इतका हतबल झाला की दक्षिणेश्वरी आला आणि म्हणला की संपलंय सगळं आयुष्यातलं. रामकृष्ण म्हणले, अरे एवढ्यात धीर सोडतोयस? नाही, मला सांगा ना, तुम्हाला मातेने दर्शन दिलं म्हणताना मनापासनं करुणा भागतो तिची, दिल मला हवा असलेला. रामकृष्ण म्हणले, हो दिल. काय मागायचंय तुला? दारिद्र्यामध्ये खितपत पडताय आता आमचं कुटुंब म्हणले. 2-2 दिवस उपवास घडतायत, मी तर 8-8 दिवस उपाशी राहतोय. कित्येकदा चक्करीन पडलो, 2दा पावसाची सर आल्यानंतर जाग आली म्हणले. ही कुठली अवस्था आहे म्हणले? 2 वेळचं नीट खायला मिळू नये? ज्यांनी जन्माला घातलंय तो दाण्याची व्यवस्था करतो म्हणतात, मग ही अवस्था का आमच्या घरात आहे? ठीक आहे म्हणले, वाघ मातेकडे जा आणि पैसे माग. नरेंद्र आतमध्ये गेला, मनापासनं त्या काली मातेसमोर हात जोडले, करुणा भाकली आणि मागायला गेल्यानंतर तोंडातनं उच्चार आला, माते माते मला करुणा दे, मला श्रद्धा दे, मला भक्ती दे. कळलंच नाही. बाहेर आला आणि म्हणला, काहीतरी चुकलो, मागायला गेलो तो पैसे पण तोंडातनं काहीतरी वेगळंच आलं. मूर्ख आहेस म्हणले, पुन्हा प्रयत्न कर, मन एकाग्र कर आणि आज जाऊन माग तिच्याकडे, म्हणा मला पैसे हवेत, भुकेला आहे मी, खायला पाहिजे, पोटाला अन्न नाहीये घरच्यांना. पुन्हा वीरेश्वर आत गेला, पुन्हा मनापासून हात जोडले, पुन्हा तोंड उघडलं आणि पुन्हा मला भक्ती दे, मला वैराग्य दे, मला ज्ञान दे. काय चाललंय काय? 3 वेळा जाऊन हेच शब्द का बाहेर येत आहेत? रामकृष्ण म्हणले, कालीनी तुला दर्शन दिलं, तुलाच कळलं नाही. तुला खरं काय हवंय, तुझी आंतरिक प्रेरणा काय, ती तुझ्याच मुखातनं काली बाहेर काढत होती. अरे हेच तुला हवंय, हेच तर मी सांगतोय तुला, यासाठी तर तू येतोयस इथं.
त्या काळामधली एकमेव सही नरेंद्रनाथ नोरेंद्र असं खरं तर त्या काळामध्ये व्हायचं, पण त्यांनी नरेंद्रनाथ दत्त अशी केलेली सही आज उपलब्ध आहे. कोर्ट कचेऱ्यांच्या कागदपत्रांवरती आईला साक्ष म्हणून मुलगा गेल्याची एकमेव सही आहे ती नरेंद्रनाथ दत्त म्हणून केलेली. या सगळ्या काळामध्ये नरेंद्र हा पूर्णपणे गुरुमय भक्तीमध्ये गेलेला होता. त्यांची त्यावेळची सगळी भजनं जर आपण बघितली तर लक्षात येतं अतिशय उत्तम कविमनाचे होते, हळवे होते, आईविषयी अपार प्रेम होतं. शिक्षण हे आयुष्यभर घेण्याची गोष्ट आहे हे माहिती होतं. आणि फार विचित्र असतं आपल्याकडं, आपल्याला बरेचदा आपण शाळेतनं मुलांना विचारतो परीक्षा दिल्यानंतर की काय शिकलास, काय शिकलास, शिकून कुठे जायचं असतं हे फार कमी लोक सांगतात. आणि शिक्षणातनं काय मिळवायचं असतं. म्हणजे गमतीचा भाग म्हणून सांगतो, बरेचदा विचारलं जातं, महाभारत काळातलीच ही गोष्ट आहे, जेव्हा सगळे 105 एकत्र होते कौरव पांडव द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये शिकायला गेले होते. वर्षभर पूर्ण झाल्यानंतर द्रोणाचार्यांनी एकदा सगळ्या 105 राजपुत्रांना एकत्र बसवलं आणि विचारलं, बाबांनो काय शिकलात वर्षभरात माझ्या आश्रमामध्ये, तुमच्या वाडवडिलांनी सगळ्यांनी मिळून माझ्यावरही जबाबदारी सोपवली गुरु म्हणून, तर काय शिकलात. प्रत्येकाने काही ना काहीतरी उत्तर दिलं. दुर्योधन म्हणला मला गदायुद्ध उत्तम कळलं, आणखीन कोणी कुस्ती म्हणलं, अर्जुन म्हणला मला धनुर्विद्या आवडली आणि तीच आता मी शिकणार आहे. आणि एक पात्र ते फार वेगळं असतं बघा आपल्या महाभारतातलं, धर्मराज युधिष्ठिर. त्याला विचारलं द्रोणाचार्यांनी की बाबा रे काय शिकलास, त्याचं उत्तर असं आलं, मी 1.5 वाक्य शिकलो. त्यांचेही डोळे विस्फारले, बाकीच्यांचे विस्फारले, काय बोलतोय युधिष्ठिर, 1.5 वाक्य, वर्षभर राहिल्यानंतर बाकी सगळे एवढं वर्णन करतात, काय शिकलास रे बाबा 1.5 वाक्य. तो म्हणला पूर्ण वाक्य एवढंच शिकलो की सत्यम वद, नेहमी खरं बोलावं, आणि मी खरं बोलतो. आणि अर्ध काय शिकलास, धर्मंच म्हणले. अर्धवाक्य म्हणजे धर्मंच. आणि या धर्मंचचा अर्थ रिलिजन या अर्थी नाहीये, हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बहाई त्या अर्थी नाही. धर्मंच म्हणजे या क्षणाला माझी भूमिका काय, मी कोणता धर्म करावा, म्हणजे मी आता विचार कोणता करावा आणि कुठली बाजू घ्यावी, हे बरेचदा माणसाला संकटात सापडल्यावर कळत नाही. नरोवा कुंजरोवा ही जी त्याची भूमिका आहे ही धर्मंच मधलीच आहे. हे धर्मंच हे शिक्षणाने मिळालं पाहिजे माणसाला, आणि हे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनीच समाजाला दिशा दिली. त्यातलं विवेकानंद हे व्यक्तिमत्व होतं जे धर्मंचच्या पुढं पोचलं. स्वतःच्या साधनेतून, विवेकातून, आचरणातून, विचारातून, सखोल परीक्षणातून जगाच्या. पण त्याची सुरुवात सगळी दक्षिणेश्वरी झालेली होती. रामकृष्ण जे जे सांगायचे ते अत्यंत भक्तिभावाने समजून घ्यायचा, कित्येकदा वाद घालायचा. घशाचा कॅन्सर शेवटच्या काळामध्ये त्यांना निघालेला, खीर खाता यायची नाही, सांगायचे देतोस नोरेन, मला आणून देतोस. नोरेन पाजायला लागला की कष्ट दिसायचे चेहऱ्यावर. ते म्हणायचे स्वतःला एवढे मोठे म्हणवता, कालीमातेचे भक्त म्हणवता, तिच्याशी सगळा संवाद साधता, आणि मग हा एवढा सगळा त्रास या नश्वर देहामध्ये काय आहे, कसं शक्य आहे, कसं मान्य करू मी देव आहे आणि हे सगळं. त्याही अवस्थेत हसत म्हणायचे, अरे रामही तोच आणि कृष्णही तोच, दोन्ही एकाच अवस्थेत असतं रे बाबा. मी ज्या वेळेला नश्वर देह घेऊन आलो तेव्हा त्याच्याबरोबरची सगळी संकटही बरोबर घेऊन आलो. अवतार कार्य असलं तरी सुद्धा ते नरदेहातनं मी करत आहे असं जर असेल तर नरदेहाच्या बाकीच्या सगळ्या व्याधी घेतल्याच पाहिजेत, म्हणून त्या आहेत म्हणले. तू कशाला काळजी करतोयस त्याची. मी तुला असं म्हणलं का की मला काही याच्यापासून ज्या व्याधी आहेत त्याच्यापासून काही सुटका करण्यासाठी मदत कर. उलट माझं असं म्हणणं आहे की हे सगळं बघ जग, तर तुला कळेल. शेवटच्या काळामध्ये अनेकदा पाय चेपण्यासाठी त्याला बोलवायचे, म्हणजे पाय दुखतायत रे नोरेन, बस पाय चेपून दे. रात्र पाय चेपत बसायचा. मग भजन गायचा गोड आवाजामध्ये. कधीतरी त्यांना समाधी लागायची. समाधी लागली की एका हाताने पाय चेपत नोरेन लिहायला लागायचा. काय लिहायचा, आज काही कविता त्यातल्या काही भजनं उपलब्ध आहेत. एक इतकं सुंदर भजन त्यांनी लिहिलं आहे. आपल्याकडे फटके लिहिले जातात ना जुन्या काळामध्ये लावणी वगैरे लिहिणाऱ्या माणसांकडनं, तसं संवादातलं भजन आहे. आणि ते भजन आहे गुरु शिष्यांमधलंच. आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय की एखाद्या लहान मुलाने आईला छळावं तसं मी तुम्हाला सारखं छळत असतो,
पण आईला कितीही ओचकारलं, फटके मारले, चिमटे काढले लहान मुलांनी, तरी ते तिला कधी लागत नाहीत ना. तसंच तुमच्याही मनाचं झालेलं दिसतंय. कधीच तुम्हाला माझे ओरखाडे दिसत नाहीत, कधीच चिमकुटे माझे दिसत नाहीत, माझ्या विचारांमधली बंडखोरी कधीच तुम्हाला त्रास देत नाही. प्रभू छेले खेलो करे मन अमार, अतिशय सुंदर भजन त्यांनी त्या विषयात लिहून ठेवलेलं आहे. आजही कित्येकदा ते मठामध्ये गाजलं जातं, त्यावेळेला ते ऐकताना आपल्या लक्षात येतं. त्याचा सगळा बंगाली भाव जरी असला तरी सुद्धा त्याच्यातला तो लहान मुलाचा जो भाव आहे तो शेवटपर्यंत गेलेला नाही. आणि जगाच्या नकाशावरती अशी उदाहरणं तुम्हाला अनेक दिसतील. अगदी उत्तमातले उत्तम शास्त्रज्ञ म्हणजे आपल्या भारताचे जे राष्ट्रपती होऊन गेले APJ अब्दुल कलाम, त्यांना जर जवळनं तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, या सगळ्या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये जीवनाची आसक्ती, शोधण्याची वृत्ती आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती डोळ्यांमध्ये कुतूहलाचे भाव आणि लहान मुलासारखे भाव सातत्याने असतात, प्रचंड. त्याचं कारण ते कुतूहलच त्यांना नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी जागृत करत असतं. विवेकानंदांचे डोळे हे त्यांच्या आजीसारखे आणि आईसारखे होते असं म्हणतात. अत्यंत तेजस्वी होतेच, पण त्या डोळ्यांमध्ये नुसती चमक नव्हती, तर एक सातत्याने कुतूहल होतं. त्या कुतूहलापोटीच ते जग हिंडले. रामकृष्णांचं देहावसान झालं त्यावेळेला काळी दाढी वाढवलेले, अत्यंत तरुण वयातले, प्रचंड उत्तम शरीरयष्टी असलेले विवेकानंद, हा देश हिंडून पाहिलायस का असं एकदा त्यांना रामकृष्णांनी म्हणलं होतं. आणि म्हणून त्या वराहनगरच्या मठामध्ये या रामकृष्ण मिशनची स्थापना करण्याच्या आधी संपूर्ण हिंदुस्थानची परिक्रमा एकदा करावी असं नरेंद्रांनी ठरवलं. मी मुद्दाम नरेंद्र हा शब्द वापरतोय त्याचं कारण विवेकानंद हा शब्द खूप नंतर आलाय, अनेक अनुभव घेतल्यानंतर आलाय. मातेकडे मागणी केली असेल तरी ते आपलं नाव ठरेल असं त्यांना कधी वाटलं नव्हतं त्यावेळेला. मग माउंट आबूला गेलेले आहेत, हिमालयात गेलेले आहेत, सगळीकडचे तपशील आज उपलब्ध नाहीत. पण काही पत्र, काही तपशील, काही गुरुबंधूंनी लिहून ठेवलेल्या घटना, या सगळ्यांमधनं एक वेगळंच व्यक्तिमत्व नरेंद्राचं आपल्या समोर येतं. किती प्रकारचा प्रवास. आणि असं आपल्याकडे नेहमी म्हणलं जातं की तत्वज्ञानाची 10 पुस्तकं वाचणं आणि एक प्रवास छोटासा करणं, त्या 10 पुस्तकातलं ज्ञान डोळसपणे केलेल्या एका प्रवासात मिळत असतं माणसाला. विवेकानंदांनी तर संपूर्ण भारताची परिक्रमा त्या काळामध्ये केली. मुंबईहून पुण्याकडे आले होते, मगाशी रोहितजी टिळक आले होते. कुणीतरी त्यांना साधकांनी आगगाडीत बसवून दिलं, कोणाला माहिती नव्हतं. हे भगवे कपडे घातलेला एक कोणतरी माणूस बसलाय, कोण आहे, काय आहे, काय नाही. समोर बसलेल्या दुसऱ्या व्यक्तिमत्वालाही एक कोणीतरी संन्यासी, आणि बऱ्याचदा संन्यासी म्हणजे फुकटेच असा एक मनामध्ये समज असल्यामुळे फारसं कोणी लक्ष देत नव्हतं. काहीतरी बोलाचाली, आता एवढा वेळ प्रवास करायचा आहे, 3-3.5 तास एकत्र, म्हणून समोरच्या माणसाने प्रश्न विचारला आणि या तरुण तेजस्वी डोळ्याच्या माणसाने अतिशय उत्तम इंग्रजीमध्ये उत्तर दिलं. अरे, संन्यासी असला तरी इंग्रजी अतिशय सुंदर आहे. त्या माणसाने पुढचा प्रश्न विचारला, याने पुन्हा उत्तर दिलं. समोरच्या माणसाचं कुतूहल चाळवलं. तो म्हणला, वेदांत या विषयावरती आपल्याला काही बोलता येईल. वेदांतावरती बोलायला संन्याशाने सुरुवात केली. आणि नंतरचा संपूर्ण 2-2.5 तासाचा प्रवास त्या डब्यामधल्या लोकांसाठी एक वैचारिक मेजवानी ठरली. बघता बघता सगळा डबा शांत झाला आणि ही 2च माणसं संपूर्ण वेळ इंग्रजीमध्ये फक्त भारतीय तत्वज्ञान, भारतीय वेदांत या विषयावरती बोलत राहिली होती. स्टेशनवर उतरताना ते गृहस्थ म्हणले, आजचा दिवस माझ्याकडे पाहुणचार घ्यायला याल का? नरेंद्र म्हणला, संन्याशाला काय, जिथे जेवण मिळणार असेल तिथे येऊ. आणि ते गृहस्थ त्यांना घेऊन आपल्या घरी आले. त्या गृहस्थांचं नाव होतं लोकमान्य टिळक. लोकमान्य आणि विवेकानंदांची त्या आगगाडीमध्ये भेट झाली आणि बघता बघता त्यांना कळलं की हा संन्यासी प्रचंड काहीतरी ज्ञानी आहे. वेदांत या विषयावरती प्रचंड अभ्यास आहे या माणसाचा आणि याच्याबरोबर आपण बोललं पाहिजे. 2 दिवस त्यांचा मुक्काम इथे होता. गमतीचा भाग वाटेल तुम्हाला, इथनं महाबळेश्वरकडे गेलेत स्वामीजी. काय करत होते 8 दिवस महाबळेश्वरमध्ये माहित नाही, पण महाबळेश्वरला गेल्याची नोंद आहे. महाबळेश्वरवरनं सातारा मार्गे परत ते कोल्हापूरला गेल्याची नोंद आहे.
कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांची 2 व्याख्यानं झालेली आहेत. कोल्हापूरची जी लायब्ररी आहे जुन्या राजवाड्यामधली, तिथं त्यांचं एक व्याख्यान झाल्याची नोंद आहे. त्यावेळेला लहान होते शाहू महाराज आणि ते परदेशात गेलेले होते, तरुण होते, आणि तर त्यांच्या अनुपस्थितीमधले राधाबाई त्यांच्या दत्तकाईंनी त्यांची सगळी तिथे व्यवस्था केल्याची नोंद आहे. संपूर्ण भारत हिंडला, अनेक अनुभव घेतले. मीरत मधला अनुभव असाच वेगळा आहे, शारदानंदांनी आणि अखंडानंदांनी लिहून ठेवलेला आहे. तिथे पोचले, तिथे एक खूप मोठी लायब्ररी होती. आता महिनाभर तरी मी इथं मुक्काम करीन असं नरेंद्रांनी सांगितलं. मग सांगितलं की इथं अतिशय सुंदर संदर्भ ग्रंथांची लायब्ररी आहे. झालं, रोज जायचं, एक प्रचंड जडजंबाळ पुस्तक घेऊन यायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत करायचं. बोहरी लायब्ररियन होता तिथं. वर्षानुवर्ष वाचक लोक येत आहेत, कार्डावरती नाव नोंदवत आहेत पुस्तकाचं आणि घेऊन जात आहेत शिक्का मारून. हे करणारा माणूस, त्याला विचित्र वाटलं. संन्याशाचे कपडे घालून आलेला माणूस आहे, पण कोणीतरी असंच दाखवायला म्हणून रोज एक 500-700 पानांचं पुस्तक घेऊन जातोय आणि दुसऱ्या दिवशी परत आणून देतोय. काय उशाला घेऊन झोपतोय? वाचायचं असतं हे कळतंय का या तरुणाला? का उगाच आपलं दाखवायला म्हणून रोज मला कार्ड भरायला लावतोय नवीन. 4-5 दिवस झाल्यानंतर त्यांनी टोकलं, काय रे म्हणले, वाचतोस का खरंच? नरेंद्रांनी पुस्तक त्यांच्या हातात दिलं आणि म्हणला, विचारा काय विचारायचं ते. त्यांनी आपलं सहज म्हणून प्रस्तावनेचं पान उघडून पहिला प्रश्न विचारला. धडा 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 सांगितलं. आपण खेळ खेळतो तसं अचानक येईल ते पान, तसं एक पान उघडून त्याच्यावरचं एक काहीतरी वाचलं, प्रश्न विचारला, परत त्याच्यावरचं उत्तर. अरे खरंच वाचतो? हो म्हणले. हे एवढं अख्खं पुस्तक वाचता येतं तुला एका दिवसात? पद्धत आहे म्हणले वाचनाची. आणि खरंच आहे, आज IIT पासून अनेक ठिकाणी हे विषय शिकवले जातात. मायक्रो रीडिंग त्याला म्हणलं जातं. ही मायक्रो रीडिंगची पद्धत, अत्यंत रेझर शार्प ब्रेन होता त्यांचा, एकतर फोटोजेनिक मेमरी. एकदा बघितलं वाचलं की विषय लक्षातच आला, परत बघायची गरज नाही त्याच्याकडं. आणि त्यात ती मायक्रो रीडिंगची पद्धत लागलेली. त्यामुळे 500 पानी पुस्तक सहजगत्या एका दिवसात फडशा पडून मोकळे व्हायचे आणि सगळा विषय डोक्यात पक्का असायचा की काय वाचलं काय नाही. बरं, हे फक्त आपल्या वेदांतापुरतं होतं असं नाही. गोव्याला गेले, ओल्ड टेस्टामेंट्स, न्यू टेस्टामेंट्स याचा अभ्यास पूर्ण केला तिथल्या फादर बरोबर. धुळ्याला गेले, वेदांत या विषयावरती काम करणाऱ्या गृहस्थांच्या घरात राहिले, संपूर्ण अभ्यास करून घेतला. शंकर पांडुरंग पंडित या माणसाने प्रचंड काम केलं होतं, करत होते. केवढं काम आहे म्हणे तुमच्याकडे, तू म्हणशील तेवढे दिवस वाचत बस म्हणले. आहे सगळं. त्यांच्या बरोबर बसून संपूर्ण वेदांताचा अभ्यास करून घेतला. जिथे जाईल तिथे ही एक वेगळी भूक नरेंद्राला होती की हे सगळं समजून घ्यायचंय जग मला. ही परिक्रमा करत असताना ते फार महत्वाचं आहे. पैसा कधीच गाठीशी नसायचा. जिथं जाऊ तिथं दान मागायचं, मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं. आश्रमाची पद्धत तशीच होती कित्येक काळ. मिळेल ते, नाही मिळालं तर पाणी पिऊन आज उपवास आहे रामकृष्णांच्या नावाने असं म्हणून हे सगळे संत झोपू जायचे. त्यामुळे पैसा हा विषयच नव्हता. भूक होती ती पूर्ण मनाची, भूक होती ती पूर्ण बुद्धीची की मला सगळं समजून घ्यायचंय जग. राजस्थानामधला एक प्रसंग अत्यंत अंगावर काटा आणणार आहे. स्वामीजी राजस्थानात चालले होते. उन्हाने अंगाची लाही लाही होत होती. प्रचंड तहान लागली होती. जवळच्या छोट्याशा त्या चंबू मधलं पाणी संपलं होतं. जे गाव दिसलं त्याच्या जवळचं पहिलंच जे काही घर छोटंसं तोडकं मोडकं दिसलं तिथं स्वामीजी पोचले आणि स्वामीजींनी दार खटखटवलं. संपूर्ण चेहऱ्यावर कोळ्याचं जाळं पसरलेलं आहे अशी एक म्हातारी कमरेत वाकलेली. तिने ते दार असं किलकिलं करून उघडलं आणि बघितलं आणि तिचे डोळे अचानक चमकले. नरेंद्रनाथ दत्त, रामकृष्णांचे आपण? हो म्हणले. माई तुम्ही ओळखता? मी ओळखते म्हणली. या. काय? नाही म्हणले, ऊन आहे प्रचंड, माई तहान लागली आहे, पाणी मिळेल का? हो का नाही म्हणली. तिने पटकन पटकुरं पसरलं, बसायला जागा दिली नरेंद्राला. ते छोटंसं झोपटं खोपटं तो न्याहाळत होता. ती म्हणली, असंच कसं देणार ना संन्याशाला?
उन्हातनं कोणीही आला तर त्याला लगेच पाणी देत नाहीत. आपल्याकडेही पद्धत आहे बघा, उन्हाळ्याच्या दिवसात आपण गुळाचा खडा किंवा काहीतरी ठेवतो की आधी ते घे आणि मग पाणी पी. सहज म्हणजे मध्येच आठवलंय म्हणून जाता जाता सांगतोय, स्वामीजींना किती रोग होते तर 33 रोगांची नावं आहेत, त्याच्यात सनस्ट्रोक पण आहे. 33 रोग होते स्वामीजींना, वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी गेलेल्या स्वामीजींना 33 रोग होते, त्यातला एक सनस्ट्रोक आहे झालेला. बाकीचे तर अनेक, मधुमेहापासून. तर त्या म्हातारीनी ती चूल फुंकायला सुरुवात केली, काटक्या घातल्या, कोळसे घातले, पटापटा एक कळकट भांड ठेवलं, त्याच्यात थोडंसं दूध होतं, ते गरम करायला. स्वामीजी म्हणले का? देते देते, काहीतरी घ्या मग पाणी प्या. एक वाळका भाकरीचा तुकडा होता गाडग्यातनं, तो काढला, गरम केलेल्या दुधामध्ये टाकला, हाताने सरा तो असा कालवल्यासारखा केला आणि अचानक त्या म्हातारीचा हात आपल्या पोलक्यात गेला. पोलक्यातनं एक पुडी काढली, उलगडली, त्याच्यात काहीतरी घातलं आणि मिसळलं, साखर किंवा काही घालतात तसं, वेलचीची पूड वगैरे आपण घालतो त्या पद्धतीने काहीतरी मसाला बिसाला असं, आणि ते स्वामीजींपुढे दिलं. स्वामीजींनी खाल्लं. खाताना काहीतरी मातकट लागत होतं, काही कळलं नाही. पाणी प्यायले, पाया पडले तिच्या की मनापासनं माई तुम्हाला पाणी दिलंस, तहान भागवलीस, खायलाही दिलीस ती भाकरी दुधात कालवून, फार बरं वाटलं. मी आता पुढच्या प्रवासाला निघतो, माई फक्त एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू? म्हातारी म्हणली विचारा ना. माई म्हणले मनामध्ये शंका नाही, किंतु नाही, कुठलाही वाईट हेतू नाही, मला एवढंच विचारायचं की तू ते काय पुडीमधलं काढून त्याच्यामध्ये घातलंस? ती म्हातारी रडायला लागली. स्वामी म्हणले माई तुला दुःख होत असेल तर नको सांगूस, कुठल्याही प्रकारे तुला दुःख, तुला त्रास, तुला कष्ट देणं हा मागचा प्रश्नामागचा हेतू नाही, एक औत्सुक्य म्हणून फक्त विचारलं, मला काही मनात किंतु नाहीये. ती म्हणली नाही रे नाही पोरा, एका डोळ्यात अश्रू आहेत ते आनंदाचे आहेत आणि दुसऱ्या डोळ्यातले दुःखाचे आहेत म्हणली. कुंकू कधीच गेलं म्हणली, वर्षापूर्वी हातातोंडाशी आलेला मुलगाही गेला. आपल्या संस्कृतीनुसार रक्षा विसर्जन गंगेत करायचं असतं. मी मेली म्हातारी हाडाची काडं झालेली, एवढ्या लांब कुठं गंगेत जाणार, म्हणून जवळच्या सगळ्या वाळवंटामध्ये त्याच्या अस्थी विखरून टाकल्या. पण शेवटी मुलगा काळजाचा तुकडा असतो ना, म्हणून थोड्या अस्थी इथं काळजाशी जपून ठेवल्या होत्या रे. चारीधाम यात्रा केलेला तू, तुझ्या अंगातलं रक्त गंगे इतकंच पवित्र, म्हणून आज मुलाचं अस्थि विसर्जन केलं म्हणली. स्वामीजींनी लिहिलेला प्रसंग वाचताना आजही डोळ्यात अश्रू उभे राहतात की हा भारत ते बघत होते तेव्हा किती प्रकारचे हे अनुभव येत होते. या विश्वासाने जगणारी, जगत राहणारी ही माणसं एकीकडे, आणि दुसरीकडं आपल्या तत्वज्ञानाने, आपल्या विचारांनी भारलेली माणसं आपल्याला एकीकडे बोलवतायत, आपलं स्वागत करतायत, प्रचंड खायला प्यायला देतायत. अलवारचे दिवाण असेच त्यांचे अत्यंत जवळचे मित्र, प्रचंड स्वामीजींना मानणारे. त्यांनी बोलवलं, नरेंद्रजी आपण आमच्याही महाराजांकडे एकदा या, आमच्याही इथं राजस्थानात आहात तर या एकदा. स्वामीजी तिथेही गेले. दुर्दैवाने ते राजे जरा जास्तच पुढारलेल्या विचारांचे, सगळं अय्याशी करणारे असे होते. दोघांमध्ये चर्चा संवाद सुरू झाले. ही भगवी कफनी घालून खरंच तसा सर्वसंग परित्याग ज्याला म्हणतात तो होतो का हो? सर्व विषय वासनांपासून तुम्ही दूर जाता का हो? अनेक विषय चर्चेत. सगळ्यात पुढचा भाग राजेसाहेबांचा महत्वाचा हा होता की भंपकपणा आहे म्हणले आपल्या धर्मात सगळा, तो काय मूर्तीपूजा आहे हा, त्याला काय अर्थ नाही म्हणले. कशासाठी त्याच्या मागे लागायचं? इतर धर्मांमध्ये बघा म्हणले असं काही आहे, आपण मात्र प्रत्येक ठिकाणी कुठेतरी एक मूर्ती उभी करतो, तिच्या मागे पूजन भजन याच्या मागे लागतो, काय अर्थ आहे का याला काही? स्वामीजी म्हणले अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे म्हणले. पण काय आहे, ह्या विचारांपर्यंत उंची पोचायला मुळातच जगण्याचं 2 वेळचं भान माणसाचं संपावं लागतं, तेव्हा या विचारापर्यंत माणूस पोचतो. ज्याचा 2 वेळचा खायचाच भ्रांत ज्याला पडलेली आहे, ज्याला जगण्याचं भान अजून पूर्ण आलेलं नाही, त्या माणसाला हे शिकवायचं कसं? नाही नाही, हे सगळं तुमच्यासारख्या लोकांनी आणखीन वाढवून ठेवलंय म्हणले. हो म्हणले, असंही नाहीये म्हणले. मी तुम्हाला मग पुढे जाऊन सांगतो की जगण्याचं भान ज्यांना आहे अशीही लोक सश्रद्ध या बाबतीत असतातच म्हणले. छे शक्यच नाही म्हणले, असं असूच शकत नाही. ज्या माणसाला ऐहिक सुखांपासून सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत असा माणूस या गोष्टींच्या फंदात कधीही पडणार नाही. राजेसाहेब त्यांच्या मतावरती ठाम होते. स्वामीजी हसले.
त्या भव्य अशा त्या सगळ्या राजवाड्याच्या हॉलमध्ये इकडे तिकडे बघताना त्यांच्या लक्षात आलं की महाराजांचंच एक उत्तम तैलचित्र एका चित्रकारांनी काढलेलं बाजूला होतं. स्वामीजींनी दिवाणांना विनंती केली की जरा ते चित्र मध्ये आण टाका. आणलं गेलं मध्ये चित्र. राजे विचारत होते की काय कल्पना काय याच्यामध्ये. आता मंगलसिंग ठाकूर असं त्या राजाचं नाव. काय काय करणार आहात. नाही मी काहीच करणार नाही म्हणले. तुमच्या दिवाणांना आणि 2-3 जरा लोकांना बोलवा, तुमचे जे काही खास सेवक आहेत त्यांना, मंत्र्यांना. राजांनी सगळ्यांना बोलवलं. एक काम करा म्हणले, मला काही हे चित्र फारसं आवडलेलं नाही तर जरा याच्यावर थुंकता का म्हणले. हो काय म्हणले, काय बोलताय काय म्हणले. महाराज समोर आहेत. अहो महाराज देहानी जिथे बसलेत तिथे समोर आहेत. महाराजांचा काय संबंध आहे. हे कागदावरचे रंग आहेत म्हणले. कागदावरचे साधे रंग आहेत, याच्यावर थुंकायला काय हरकत आहे म्हणले. हो असं कसं. अरे म्हणले परत तेच, मी महाराजांवर थुंका असं थोडंच म्हणलंय म्हणले. हे चित्र आहे, कागद आहे साधारण, त्याच्यावरती रंग वापरलेले आहेत काही. तुम्हाला असं वाटतं हे महाराजांसारखं चित्र आहे, अजून काही दुसरं असेल तिथं. कागदावर थुंकायला काय हरकत आहे म्हणले. जमिनीवर थुंकण्यापेक्षा कागदावर थुंका एवढंच म्हणतोय. छेचे म्हणले. असं कसं म्हणले. असं कसं नाही, मी खरं तेच सांगतोय. शेवटी पुढे येऊन त्या दिवाणांनी सांगितलं असं आहे, ते जरी चित्र असलं तरी ते आमच्या महाराजांचं आहे ना. त्यामुळे प्रत्यक्षात जरी इथे महाराज असले तरी तिथेही महाराजच आहेत असं आम्ही मानतो. स्वामीजी मंद हसले आणि मंगलसिंगांकडे वळून म्हणले, कळलं. रस्त्यावर पडलेला साधा दगड असेल, काष्ठ असेल, धातू असेल, काही असेल, एकदा त्याला आकार दिला, त्याला शेंदूर फासला आणि आम्ही ठरवलं की हा इथून पुढे आमचा अमुक अमुक देव, की आम्ही तसं ते मानतो आणि ते मानून सश्रद्धपणे त्याची पूजा करायला लागतो. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमच्या विचारांना कुठल्याही प्रकारचा पाया नाही. बिनबुडाचे सगळे विचार आहेत तुमचे, लक्षात ठेवा. राजांच्या लक्षात आलं होतं की आपल्याकडनं चूक झाली आहे. याच राजांनी पुढे आणखीन एका राजाला सांगितलं की माझ्याकडे एक संन्यासी आला होता, अतिशय उत्तम विचार आणि काही वेदांत या विषयावर उत्तम भाष्य करणार आहेत. तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यासाठी त्यांना बोलवा. त्या राजांनी त्यांना बोलवलं. स्वामीजी त्यांच्याहीकडे गेले. त्या घराण्याच्या वंशाविषयी प्रश्न होता. तो प्रश्न कसा सोडवावा. वैद्यकीय ज्ञान काही नव्हतं स्वामीजींना, पण त्या विषयावरती त्यांनी फक्त त्यांचा इतिहास जाणून घेतला आणि मार्गदर्शन केलं आणि म्हणले मी माझ्या वतीने फक्त शुभेच्छा देतो की इथून पुढे तसं होणार नाही. आणि सुदैवाने पुढचा वंश त्यांचा टिकला आणि त्यामुळे त्यांची प्रचंड श्रद्धा बसली स्वामीजींवरती. त्यांचं नाव अजित सिंग महाराज, खेत्रीचे राजे. आणि यांचं फार मोठं स्थान नरेंद्राच्या सगळ्या या जडणघडणीमध्ये आहे. तो वंश टिकल्यामुळे असेल आणि विचारांचं जे काही एकमेकांशी एक सूत जुळलं होतं त्यामुळे असेल, पण स्वामीजींचं खेत्री महाराजांकडे जाणं मात्र प्रचंड वाढलं. त्याच काळामध्ये घरचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी अजित सिंग महाराजांनी खूप प्रयत्न केल्याची नोंदही आहे. दर महिना 100 रुपयाची मनी ऑर्डर, 100 रुपये त्यावेळेला सोपी गोष्ट नाही. 100 रुपयाची मनी ऑर्डर नरेंद्रच्या आईच्या नावाने ते पाठवून द्यायचे. नरेंद्रचे धाकटे बंधू त्यांनी काही पत्र जी लिहून ठेवली आहेत त्याच्यात फार एक गंमतशीर उल्लेख आहे. तो उल्लेख असा आहे की त्यावेळेला मनी ऑर्डर हा प्रकार नव्हता. पोस्टाने पाठवले जायचे 100 रुपये, पण ते चोरी होण्याची शक्यता, त्यामुळे त्यावेळेला जे नियम होते त्यानुसार ते कसे पाठवले जायचे तर 100ची नोट अर्धी फाडायची, अर्धीच पाकिटात घालायची आणि पाठवून द्यायची आणि त्याच्याबरोबर पत्र की हा अर्धा नंबर आहे, या नंबरची नोट पोचली आहे हे कळवावे, मग पुढची अर्धी पाठवू. दोन्ही जुळले आणि आम्ही लिहिलेला नंबर जो पहिल्या पत्रातला आहे त्याच्याशी जर जुळले तर ती नोट तुम्हाला वापरता येईल. मग महेंद्रनाथांनी पुढच्या वेळेला कळवलेलं आहे की अर्धी नोट सुद्धा पोस्टातले लोक चोरण्याची शक्यता आहे, त्यामुळे या पद्धतीने नका पाठवू, कोणाच तरी हस्ते परहस्ते इथून पुढे पाठवत जा. पण त्या काळी मनी ऑर्डरच्या ऐवजी कशा पद्धतीने नोटा पाठवल्या जायच्या जाता जाता फक्त मी एक उल्लेख म्हणून केला की अशा पद्धतीने ते फाडून पाठवलं जायचं. स्वामीजी अनेक ठिकाणी या काळामध्ये हिंडले. पर्वतराजींमधनं देश बघितला, हिमालयामधल्या साधू संतांना भेटले, वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना भेटले आणि या सगळ्यातनं एक स्वतःचं मन तयार होत गेलं. स्वामीजी कन्याकुमारीला का गेले हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्याचं कारण प्रत्यक्षामध्ये त्यांच्या लिखाणात तसं कुठं दिसत नाही, पण माझ्या मते आज सगळ्यात सुशिक्षित केरळ आहे असं आपण मानतो, पण त्यावेळेला जातीभेद सगळ्यात जास्त जर कुठे होता तो केरळमध्ये होता. हे त्या काळातली सगळी वर्णनं बघितली तर लक्षात येतं.
किती तर अस्पृश्याची सावलीही नाही. स्वतःच्या मागं झाडू लावून त्याला चालत जावं लागायचं की तो चालत गेलाय तो रस्ता मागणं झाडला गेला पाहिजे, त्याची पावलं उमटलेली दिसता कामा नयेत. आणि गळ्यात मडकं असायचं, थुंकायचं असेल तरी सुद्धा त्यांनी त्या मडक्यात थुंकलं पाहिजे. आणि समोरनं जर एखादी खाशी स्वारी येत असेल तर त्यांनी रस्ता सोडून आड बाजूला आपण दिसणार नाही असं लपलं पाहिजे इथपर्यंत. ही माणूस घाणी प्रथा कुठंतरी मनाला फार त्रास देत होती, म्हणून त्या दिशेने स्वामीजी गेले का काय असं मला कित्येकदा वाटतं. 2 वेळा या सगळ्या काळात हैदराबादला येऊन गेल्याची त्यांची नोंद आहे. मद्रासमध्ये खूप त्यांचा मुक्काम होता, पण नंतर स्वामीजी तिकडे पोहोचले. कन्याकुमारीला गेले आणि 3 समुद्रांच्या संगमावरचं बेट दिसलं. तिथल्या एका माणसाकडे त्यांनी चौकशी केली, पुजाऱ्याकडे, काय कन्याकुमारी मातेचे तिथं ठसे आहेत म्हणले पायाचे, तिथं जायचं कसं, कारण तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे म्हणले. ते म्हणले 2 प्रकारे लोक जातात, नावाड्याला पैसे देऊन किंवा अंगात रग असेल तर स्वतः पोहत जाऊन. स्वामीजींनी ठरवलं की आपण पोहत जायचं आणि समुद्रात धाडकन उडी मारली. पोहत ते बेट गाठलं, समोर ती पदचिन्ह दिसली आणि अनिमिष नेत्रांनी बघत राहिले. किती वेळ भान हरपलं की हे काय बघतोय मी. आणि तिथे सगळ्यात मोठा साक्षात्कार मला झाला असं स्वामीजी म्हणतात. जसं बुद्ध म्हणतात बोधिसत्वाच्या त्या वृक्षाखाली त्यांना झालं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक, स्वामीजींना त्या खडकावरती साक्षात्कार झाला असं स्वामीजी म्हणतात. आणि साक्षात्कार कसला होता, उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम अवसाधेत, हे जे वेदांतामध्ये म्हणलंय ते. हीन पददलित दलित अतिशय गरीब 2 वेळची खायची भ्रांत असलेले अशा सगळ्या लोकांचा उद्धार करणं हेच इथून पुढे माझं सगळ्यात मोठं कार्य असेल. आणि त्यासाठीच अवघं आयुष्य इथून पुढचं मी वेचीन, याचं भान पहिल्यांदा त्या खडकावरती त्यांना आलं. 3 दिवस सातत्याने बसलेले होते समाधी अवस्थेमध्ये. खाणं नाही, पिणं नाही, ऊन वारा पाऊस लाटांच्या गर्जना काहीही सुचत नव्हतं. माते, फक्त मातेचा जप, माते मला ते बळ दे, ती श्रद्धा माझ्या मनामध्ये सातत्याने असू दे, त्या कामासाठी मला खऱ्या अर्थाने इथून पुढे आयुष्य वेचू दे. तिथून परत येताना पुन्हा खेतडीच्या महाराजांकडे गेल्याची नोंद आहे. त्या काळामध्येच जागतिक धर्म परिषदही भरणार होती. धर्म या विषयावरती मद्रासमध्ये नरेंद्रांनी दिलेली त्यावेळची जी काही महत्वाची व्याख्यानं आहेत, त्या व्याख्यानांमध्ये धर्माची अत्यंत सुंदर त्यांनी केलेली फक्त एक व्याख्या आहे. ती मुद्दाम जाता जाता या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. त्याचं कारण एकच की जशी शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली, मी मगाशी सांगितलं, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑफ मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन, तसं धर्माविषयी त्यांनी फार सुंदर म्हणलं होतं की रिलिजन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डिव्हिनिटी इन मॅन विच इज ऑलरेडी इन मॅन. फार सुंदर व्याख्या आहे की मानवाच्या ठिकाणी असलेलं ईश्वर तत्व म्हणजे धर्म, ते ईश्वर तत्व समजलं पाहिजे. मग त्याला वर्ण कुठल्या धर्माच्या नावाचं लेपन याची गरज नाही. ते ईश्वर तत्व मला समजतंय का, माणूस मला समजतोय का, त्यातला तो मला जवळ करता येतोय का, तो जर येत असेल तर त्याची किंमत सगळ्यात मोठी आहे असं ते म्हणायचे. मानवात असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार जो शिक्षण आहे तो जर मला मिळत असेल तर त्यातून धर्माच्या या डिव्हिनिटीच्या या पूर्णत्वाचा ईश्वर तत्वाचा आविष्कार मला समजला पाहिजे आणि त्यासाठी माझा प्रवास झाला पाहिजे अशी स्वामीजींची इच्छा होती. आणि या हेतूने 1892 साली डिसेंबर महिन्यामध्ये त्या थंडीच्या काळामध्येच 25, 26, 27 डिसेंबरला कन्याकुमारीला 3 दिवस सातत्याने बसून एक खूप मोठा साक्षात्कार नरेंद्राला झाला. मद्रासचे सगळे त्यांचे जेवढे म्हणून चाहते होते, प्रमोदानंदांनी सांगितलं की बाबा सगळ्यांची इच्छा अशी आहे की जागतिक धर्म परिषदेला आपण जायला पाहिजे. अरे पण तिथे जाऊन मी काय करणार? नाही म्हणजे तिथे जाऊन वेदांत या विषयावर बोला, आपला धर्म काय आहे त्या विषयावरती तुम्ही मांडा, त्याचं प्रतिनिधित्व तुम्हीच करावं, आता दुसरं कोण? आश्चर्य असं वाटतं की एवढा मोठा प्रचंड पसरलेला आपला देश, धर्माचे अध्वर्यू एवढे प्रचंड, पण तरीही
का कुणाला त्यावेळेला जाग आली नाही की आपल्या धर्माचं तत्वज्ञान आणि एकूण विचार मांडण्यासाठी तिकडे कोणीतरी प्रतिनिधी पाठवा, याचं मला आश्चर्यच वाटतं. आणि हे फक्त स्वामीजींनाच का सातत्याने पुढाकार दिला गेला असेल? कदाचित अत्यंत वाळीत पडलेला, अत्यंत दुर्लक्षित झालेला असा हा संपूर्ण हिंदू धर्म, त्याची पताका स्वामीजींशिवाय दुसरा कोणीच आता फडकवू शकणार नाही असा विश्वास नियतीलाच होता का काय माहिती नाही. पण दुर्दैवाने हा विचार इतर कोणाच्याही मनात आला नव्हता आणि फक्त स्वामीजींच्याच कडे त्याचं नेतृत्व आलं. परदेशामध्ये जाणार आहे मी, इथनं बर्माला जाणार आहे, श्रीलंकेला जाऊन आलो तसा बर्मामधनं मी आणखीन पुढे चायनाच्या दिशेने जाणार आहे आणि मग तिकडून मी अमेरिकेला जिथे जागतिक धर्म परिषद आहे तिकडे जाणार आहे असं ठरवलंय. पण या सगळ्या काळात आमच्या घरच्यांची हेळसांद होऊ नये एवढीच इच्छा आहे. आपण जे काय पैसे पाठवताय त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे, आपला नतमस्तक आहे आपल्या पुढे. पण महाराज तेवढी काळजी तुम्ही घेत राहा. अजित सिंग महाराजांचं पहिलं वक्तव्य होतं, तो विषय सोडा, पण नरेंद्रनाथ हे काही नाव फार चांगलं वाटत नाही तिकडे जाण्यासाठी. आपण काहीतरी वेगळं नाव आता घ्या. कशासाठी? नावात काय आहे? जो प्रश्न शेक्सपियर पासून अनेकांनी विचारला त्याचा खरा अर्थ वेगळा असतो. नीट विचार केला तर नेहमी लक्षात येतं, माणसाच्या हातात 3 गोष्टी नाहीत. कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, आपलं नाव काय असावं आणि आपल्याला मृत्यू कधी यावा. आणि तरीही आपण या 3 गोष्टींसाठीच झगडत राहतो. जरा कुणी वेडाकडे बोललं की नीट बोल, सोल्या काय, सोलापूरकरांच्या घरात जन्म झालाय माझा. नीट बोल, राहुल्या काय, राहुल. जणू मीच ठरवलं मी सोलापूरकरांच्या घरात जन्माला येणार, मीच ठरवलं माझं नाव राहुल असावं. आणि जो मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला, हा देह नश्वर आहे असं आपण म्हणतो, त्या मृत्यूच्या भयाने आयुष्यभर पळत राहायचं, त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत. काहीच माणसं अशी असतात की या त्रिगुणात्मक गोष्टींवरती विजय मिळवून त्याच्या पुढे जातात. नरेंद्रनाथ हे त्यातलंच उदाहरण होतं. म्हणूनच तो वीरेश्वर होता आणि म्हणूनच त्या बिलेनी कदाचित खेतडीच्या महाराजांचं, अजित सिंहांचं म्हणणं ऐकलं आणि जी काली मातेकडे पहिल्यांदा प्रार्थना केली होती त्यातला शब्द स्वीकारला, श्रद्धानंद नको. श्रद्धानंद नाही चांगलं वाटत, भक्तिमयानंद नाही, तेही नको. मला जर सर्व धर्म समभाव हा शब्द जो आपण आता गुळगुळीत घासून झालेला वापरतो, त्याच्यापेक्षा सर्व मानव समाज एक, सर्व विश्वातला मानव कुठेही असला तरी तो एकच आहे प्रवृत्तीने. मुळात जी धर्मसंकल्पना आलेली आहे ती सगळी एकतत्वाकडेच नेणारी आहे. या हेतूनीच जर मला काम करायचं असेल, सर्वच जगामध्ये जिथे जिथे मला अशा पद्धतीची लोक दिसतील त्यांच्यासाठी जर मला काम करायचं असेल, तर त्यासाठी आयुष्यभर इथून पुढे मला जर साधना कशाची करायची असेल तर ती विवेकाचीच करावी लागणार. तो विवेक जर माझ्यात बाणवला तरच माझ्याकडनं हे उर्वरित कार्य होऊ शकतं. याची जाणीव ज्या क्षणी झाली त्या क्षणी त्यांनी खेतडीच्या महाराजांना आश्वासन दिलं की इथून पुढे मी विवेकानंद. आणि स्वामीजींनी ते नाव स्वीकारलं. खेतडीच्या महाराजांनी मोठ्या आनंदाने त्याला अनुमती दिली की वा, सुंदर नाव आहे. शारदानंदांनी लिहिलंय की दुसऱ्या दिवशी मठामध्ये कळवलं गेलं की नरेंद्रांनी आपलं नाव इथून पुढे आता विवेकानंद असं घेतलेलं आहे आणि इथून पुढे विवेकानंद या नावानेच ते सगळीकडे प्रवासही करणार आहेत. आणि मग मद्रासमध्ये परत आल्यानंतर हे नाव सगळ्यांना पहिल्यांदा सांगण्यात आलं. एका योग्याचं, एका तपस्याचं, एका साधू पुरुषाचं हे नवं बारसं होतं. एका नरेंद्राचा, एका वीरेश्वराचा विवेकानंद होत होता. जो विवेकानंद उद्याचं जग पादाक्रांत करण्यासाठी त्या बोटीवरती पाय ठेवणार होता आणि पुढे जाऊन संपूर्ण जगाला आपल्या तत्वज्ञानाने, आपल्या विचारांनी भारून टाकणार होता. भगिनी निवेदितांनी जे शेवटच्या काळामध्ये त्यांना लोकांनी जे प्रश्न विचारलेत त्याच्यात एका प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याच्यात ते सगळं येतं असं मला नेहमी वाटतं. त्यांना असं विचारलं होतं मार्गारेट नोबेल भगिनी निवेदितांना की तुम्ही रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद या दोघांची व्याख्या कशी कराल. तेव्हा त्यांनी त्या पत्रामध्ये असं लिहिलंय, हिंदुस्थानचा भूतकाळातला 4500 वर्षांचा इतिहास असं जर म्हणलं तर मी रामकृष्णांकडे बघते आणि भविष्यातला 1500 वर्षांचा हिंदुस्थान असा जर विचार केला तर मी विवेकानंदांकडे बघते. तो इतिहास घडवण्यासाठी, जग पादाक्रांत करण्यासाठी हा तरुण युवक, विचारांनी भारलेला युवक संपूर्ण
वेदांताचं तत्वज्ञान त्याचं सारथ्य करण्यासाठीचे पंचमाश्व हातात घेऊन, विचारांची संपूर्ण शिदोरी बरोबर एकत्रितपणे घेऊन, घरचे सगळे पाश तोडून, हे म्हणण्याचं कारण असं की संन्याशी हा धर्म आपल्याकडे असा आहे की ज्या धर्माला स्वतःचं श्राद्धही करावं लागतं. आत्मश्राद्ध केल्याशिवाय संन्याशी होत नाही. आणि याला खऱ्या अर्थाने या सगळ्या उक्तीला फाटा देणारी तीनच व्यक्तिमत्व आपल्या एकूण धर्मामध्ये होऊन गेलेली आहेत. पहिले आहेत शंकराचार्य. परापूजा त्यांनी जी लिहिलेली आहे त्या परापूजेच्या आधी त्यांनी फार सुंदर म्हणलंय, ते आठवून बघा आजही. वाचून बघितलं तरी लक्षात येईल. संन्यास धर्म स्वीकारून बाहेर गेले, पण मधनं आईला येऊन भेटत राहायचे, बहिणीला येऊन भेटत राहायचे. नम्बूद्रीपाद ब्राह्मणांमध्ये हे चालत नाही, त्यामुळे त्यांना सगळे म्हणायचे हे काय संन्यास घेतलायस आणि आता? अरे पण ही माझी माता आहे, तिच्या उदरातून मी जन्म घेतलाय, तिच्या दुधावर पहिलं पालन पोषण झालंय, तिलाच विसरायचं? कुठेतरी लांब होते. कुणीतरी दूध प्यायला दिलं शंकराचार्यांना, आणि त्या दिवशी दुधाचा पहिला घोट घेतला आणि अचानक त्यांना असं वाटलं मी लहानपणी मातेचं दूध घेतलं तशी या दुधाची आज चव आहे. हा काहीतरी वेगळा संकेत आहे, मला जायला पाहिजे असं म्हणून घाईघाईत निघाले सगळं सोडून, आणि येऊन बघतात तर आई अंथरुणाला खिळलेली. संकेत होता हा. आई अत्यंत आजारी, अंथरुणाला कुठे होतास, तुझीच वाट बघत होते म्हणली. आईने प्राण सोडले, पण संन्याशी पुन्हा मुलाच्या वेशात म्हणजे पुन्हा गृहस्थाश्रमात आला असा विचार करून नम्बूद्रीपाद ब्राह्मणांनी सगळ्यांनी वाळीत टाकलं शंकराचार्यांना. वाळीत टाकलं आणि सांगितलं की आम्ही क्रियाकर्मही करायला कुणी येणार नाही, बस एकटाच. आपल्यापैकी कित्येकांना हे अजून माहिती नसेल, आईचं क्रियाकर्म शंकराचार्यांनी भडाग्नी देऊन केलं स्वतःच. आणि हे देत असताना आईच्या शरीराचे 3 तुकडे त्यांनी केले. एक तुकडा स्मशानात नेऊन त्याच्यावरती क्रियाकर्म केलं, आणि त्या प्रत्येक वेळेला नमस्कार करून सांगितलं की आई, मी नातं तोडू शकत नव्हतं, तुझ्या उदरातनं जन्म झालाय. परमेश्वराला जिथं आईचं नातं तोडता आलेलं नाही तिथं संन्यासाला कुठनं जमणार आहे? आणि माझं हे प्रामाणिक मत आहे की हे मत हे कधीच होणार नाही. हे नातं अतूट आहे, हे जगातनं कधीच नष्ट होऊ शकत नाही. माफ कर, मला क्षमा कर, नाही करू शकत मी एकट्याच्या नी, आणि म्हणून हे असं वागतोय. आणि मग त्यांनी ती परापूजा संपूर्ण लिहून काढली की माझ्यातच जर परमेश्वर आहे असं मी मानतो, परमेश्वरी अंश आहे, तर मीच माझी पूजा कशी करायची, मीच मला आसन कसं द्यायचं, मीच फुलवलेल्या फुलांनी मला सुगंधित कसं करायचं, मीच केलेल्या गंधाने मला कसं लेपन करायचं, ही संपूर्ण जी परापूजा ती त्यांनी नंतर मांडली. आणि जेव्हा सगळ्या नम्बूद्रीपाद ब्राह्मणांना ते वाचायला मिळालं, आई मुलाच्या नात्याविषयी अत्यंत करुणेने त्यांनी लिहिलेले सगळे श्लोक वाचले, तेव्हा त्यांना आपली चूक उमगली की आपण काय करून बसलोय. हे नातं नाही कोणाला टाळतायत हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी येऊन क्षमा मागितली. शंकराचार्य म्हणले क्षमा मागायची होती तर माझ्या आईची, पण ती तर गेली होती कधीच देह सोडून, माझी क्षमा मागून काय होणार आहे? मला शक्य होतं त्या पद्धतीने तिने अग्निसंस्कार केले. आपल्यापैकी कित्येकांना माहिती नसेल, हे जे 3 भस्माचे पट्टे ही लोक खालची ओढतात त्याच्या मागचं कारण, आपण ही जी चूक शंकराचार्यांच्या बाबतीत केली ते पाप डोक्यावर कायम मिरवायचं. आईचे 3 तुकडे म्हणून ते 3 भस्माचे पट्टे असतात. शंकराचार्य हे एक असे, दुसरे चैतन्य महाप्रभू ज्यांनी संन्यास स्वीकारून पुन्हा आईच्या कुशीत गेले, लहान बाळासारखे रडले तिच्याकडे जाऊन की आई खूप आठवण आली म्हणून तुला भेटायला आलो ग. त्यांनी हेच लिहून ठेवलंय की मातेचं आणि मुलाचं नातं नाही बदलू शकत. आणि तिसरे स्वामीजी की ज्यांनी बाकी सगळे पाश तोडले असतील पण आईचं नातं शेवटपर्यंत तोडलं नाही, शेवटपर्यंत नाही. जे जे शक्य आहे ते करत राहिले आणि सातत्याने म्हणत राहिले मी तिला कष्टच दिले, मी तिला त्रासच दिला, मी भयंकर छळलं माझ्या आईला, पण तिने सगळं समजून घेतलं माझ्यासाठी. तिच्या इतकी मोठी कोणी नाही. आणि हे नातं कधीच मी विसरू शकत नाही. आज जे कोणी मी आहे ते माझ्या आईमुळे आहे. डोळे आईसारखे आहेत याच्यावरती नुसतं जाऊ नका. विचार आईने दिलेत, मला अत्यंत कणखर आईने बनवलंय, मला अत्यंत विचारी, आणि जी काही माझ्याकडे स्मरणशक्तीची ताकद आहे असं सगळे म्हणतात ती माझ्या आईकडनं आलेली प्रत्येक गोष्ट. आणि खरंच होतं, हे आईकडनंच आलेलं होतं. या सगळ्या विचारांचा विवेक घेऊन हा उत्तिष्ठत जागृत म्हणणारा नवा युवक जग पादाक्रांत करण्यासाठी निघाला होता. मद्रासमध्ये शिष्य जय जयकार करत होते.
हा प्रतिनिधित्व करणार आणि निश्चितपणे आपल्या धर्माचा झेंडा मोठा करणार अशी आशा मनामध्ये ठेवून, ती आस ठेवून प्रत्येक जण त्यांना निरोप द्यायला आले होते. आणि उद्याच्या भारताचं स्वप्न आपण रंगवू शकू का? या युवकांना आणि या जगालाच जागृत करण्यासाठी आपण नवीन विचारांनी भारून टाकू शकू का? असा विवेकी विचार मनात घेऊन तो संन्यस्त वृत्तीचा तरुण बोटीवरती पाऊल ठेवत होता. एका नरेंद्राचा विवेकानंद झाला होता. त्याचा द्रष्टा संन्याशी होण्याची वेळ आली होती. ते द्रष्टेपण उद्या संध्याकाळी.